मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी मंत्री आणि सचिवांसाठी आयपॅड खरेदी करण्यात आले। मंत्रिमंडळ बैठकीतील गोपनीय माहिती बाहेर पडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। गोपनीय माहिती बाहेर पडल्यास छडा लावला जाणार आहे। हिमाचल प्रदेश प्रमाणेच राज्यात सुद्धा ई कॅबिनेट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर या निर्णयावरून सुप्रिया सुळेंनी निशाणा साधलाय। निधीची कमतरता असताना असा निर्णय का घेतला असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला। तुम्हाला आठवत असेल 60 कोटी रुपये एक पान चुकीचं पुस्तकात लावलं म्हणून 60 कोटी रुपये शिक्षण मंत्रालयाने वाया घालवले। असे एकीकडे रेनोव्हेशन, आयपॅड, पुस्तकांमध्ये चुका, याच्यात 100 करोड रुपयाचा टोटल चुराडा होतोय आणि दुसरीकडे पीएन ना पगार नाही, अंगणवाडी आशा वर्करचे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यानंतर अनेक कामं पैसे नाही, निधी नाही म्हणून रखडली आहेत। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ हा शब्द तुमच्या चॅनलवर सांगितला होता। कुठे सरसकट कर्जमाफी किंवा हमी भाव कुठे? जे पेपरचं काम होतं ते मुळात त्याचा खर्च अत्यंत जास्त आहे आणि त्याचे स्टोरेज होत नाही। मंत्रिमंडळामध्ये जे ठराव होतात त्याला गुप्त रीतीने गुप्त म्हणून ते असतात, त्याची वाच्यता कुठे होऊ नये किंवा तो ठराव इतरत्र जाऊ नये ही जबाबदारी सुद्धा त्याच्यामुळे फिक्स होणार आहे। कुणाकडून गेलंय किंवा काय गेलंय हे सुद्धा सगळं तपासलं जाईल आणि ही अत्यंत काळाची गरज आहे। पेपरलेस कार्यक्रम करण्यासाठी सरकारने घेतलेला मोठा निर्णय।